विचार करा, ढोल ताशांचा आवाज घुमतोय, हवेत सगळीकडे रंगांची उधळण झालीये आणि कानांवर फक्त एकच आवाज येतोय, राधे राधे. हो, हेच आहे वृंदावनच्या होळीचं चित्र. पण थांबा, ही होळी म्हणजे फक्त रंग नाहीत. चला तर मग या रंगांच्या आत दडलेल्या कथा, त्या परंपरा आणि त्या भावनांना जरा जवळून पाहूया. म्हणजे बघा, वृंदावनची होळी ही निव्वळ रंगांची उधळण नाहीये. हा एक असा अनुभव आहे जिथे प्रत्येक रंग भक्तीत, प्रेमात आणि श्रीकृष्णाच्या त्या दिव्य आठवणींमध्ये पूर्णपणे न्हाऊन निघतो. असं म्हणायला हरकत नाही की हा सण म्हणजे मानवी भावना आणि दैवी लीला यांचा एक अद्भुत संगम आहे. पण मग एक प्रश्न येतो की जगभरात होळी साजरी होते, मग वृंदावनचीच होळी इतकी वेगळी, इतकी खास का मानली जाते? याचं सोपं उत्तर आहे, कारण वृंदावन ही श्रीकृष्णाची लीलाभूमी आहे. असं म्हणतात की इथल्या मातीच्या प्रत्येक कणात, हवेच्या प्रत्येक झोक्यात त्याच्या कथा विरघळलेल्या आहेत. आणि म्हणूनच इथली होळी फक्त एक सण राहत नाही, तर तो एक खूप खोल, एक आध्यात्मिक अनुभव बनून जातो. आणि या उत्सवाची भव्यता किती असेल याचा अंदाज घ्या. ही होळी फक्त एका दिवसाची नसते, नाही. मुख्य होळीच्या दिवसाच्या जवळपास 7 ते 10 दिवस आधीच सगळीकडे उत्सव सुरू होतो. संपूर्ण वृंदावन जणू काही रंगांनी आणि उत्साहाच्या लाटांनी भरून जातं. असं वाटतं की जणू काही काळच थांबलाय आणि फक्त उत्सव सुरू आहे. आणि हो, हा काही फक्त तिथल्या स्थानिक लोकांचा उत्सव नाहीये. हा भक्ती आणि परंपरेचा इतका मोठा सोहळा आहे की फक्त भारतातूनच नाही, तर अगदी जगभरातून हजारो भाविक आणि पर्यटक इकडे खेचले येतात. कारण प्रत्येकाला त्या दैवी प्रेमाच्या रंगात एकदा तरी रंगून जायचं असतं. चला आता वृंदावनच्या होळीच्या काही खास, एकदम वेगळ्या परंपरांबद्दल बोलूया आणि सुरुवात करूया सगळ्यात नाजूक, सगळ्यात सुंदर परंपरेने. ती म्हणजे फुलों की होली, म्हणजेच फुलांची होळी. तर ही फुलांची होळी म्हणजे काय? बांके बिहारी मंदिरात एकादशीच्या दिवशी रंगांचा वापर होतच नाही. त्याऐवजी वापरल्या जातात फक्त आणि फक्त फुलांच्या पाकळ्या. जरा डोळ्यासमोर चित्र आणा. हजारो किलो गुलाबाच्या, झेंडूच्या सुगंधी पाकळ्यांचा वर्षाव होतोय. कसलाही गोंधळ नाही, दंगा नाही, फक्त शुद्ध भक्ती आणि प्रेमाचा सुगंध सगळीकडे दरवळतोय. खरंच हे दृश्य अगदी दैवी असतं. फुलांच्या इतक्या नाजूक होळीनंतर आता वळूया वृंदावनच्या एका अगदी उलट, एकदम खेळकर आणि प्रचंड उत्साही परंपरेकडे. आणि ती म्हणजे बरसानाची जगप्रसिद्ध लठमार होळी. आता ही लठमार होळी खूपच मजेशीर आहे. यात काय होतं की महिला पुरुषांवर लाठ्यांनी म्हणजे काठ्यांनी खेळकरपणे मारतात आणि पुरुष बिचारे ढालीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं दृश्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून श्रीकृष्ण आणि राधेच्या त्या गोड चेष्टा मस्करीची एक जिवंत आठवण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे रागाला अजिबात जागा नसते. असतो तो फक्त आणि फक्त निखळ आनंद आणि उत्साह. आतापर्यंत आपण उत्साहाबद्दल बोललो, पण आता आपण वृंदावनच्या एका अशा होळीबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक परंपरा नाही, तर एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीचं प्रतीक बनली आहे. ही आहे वृंदावनामधील विधवांची होळी. आपल्या समाजात अनेक वर्षांपासून एक वाईट प्रथा होती. विधवांना रंगांपासून, सणांपासून, आनंदापासून दूर ठेवलं जायचं. पण वृंदावनने ही जुनी, अन्यायकारक परंपरा अक्षरशः मोडून काढली आहे. आज तिकडच्या आश्रमांमध्ये विधवा महिला केवळ होळी खेळत नाहीत, तर त्या पूर्ण आत्मविश्वासाने आणि आनंदाने रंगांची उधळण करतात. आणि हा बदल हा फक्त वृंदावनपुरता मर्यादित नाहीये, तो संपूर्ण देशासाठी एक आशेचा किरण बनला आहे. तर आपण फुलांची होळी पाहिली, लठमार होळी पाहिली, सामाजिक बदलाची होळी पाहिली. या सगळ्या वेगवेगळ्या परंपरांच्या मुळाशी एकच भावना आहे, आणि ती म्हणजे भक्ती. वृंदावनच्या होळीचा खरा आत्मा कुठे दिसेल? तर तो मंदिरांमध्ये, त्या कीर्तनांमध्ये आणि लोकांच्या डोळ्यांतील त्या अढळ श्रद्धेमध्ये. खास करून प्रेम मंदिरासारख्या ठिकाणी पर भजन, कीर्तन आणि रासलीलेचे कार्यक्रम सुरू असतात. तिथली हवा ती फक्त गुलालाच्या रंगाने नाही, तर राधे राधेच्या जयघोषाने आणि भक्तीच्या एका वेगळ्याच ऊर्जेने भारलेली असते. खरं सांगायचं तर हा एक असा अनुभव आहे जो शब्दांत मांडणं खूप कठीण आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? सोप्या शब्दात सांगायचं तर वृंदावनची होळी म्हणजे फक्त रंगांनी खेळणं नाही, ती म्हणजे प्रेम, समर्पण आणि हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचा एक जिवंत, अगदी श्वास घेणारा अनुभव आहे. तर मग फुलांची ती नाजूक होळी, लठ्ठमार होळीचा तो प्रचंड उत्साह, की सामाजिक बदलाचं प्रतीक बनलेली विधवांची होळी? वृंदावन आपल्याला होळीचे कितीतरी वेगवेगळे रंग दाखवतं. या सगळ्यांमधनं होळीचं कोणतं स्वरूप मनाला सगळ्यात जास्त भेटतं
यावर एकदा नक्की विचार करण्यासारखा आहे.